तर सामन्याला सुरुवात होईल. स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. श्रीमान रुपेश शेठ पाटील चषक 2021च्या दरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण सामना, अंतिम सामना पहिल्या फेरीतला आपल्या समोर रंगताना दिसेल. परेश कोळी पहिला बॉल फुलर लेनचा होता, यॉर्कर लेनवर टाकण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला दिशा दिली, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण होतंय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान तोपर्यंत 1 रन. समाधान वास्करचं खातं उघडलं जातंय कान्होबा कुंडेवाळसाठी. अमित वास्कर त्याच्या बरोबरीने खेळतोय. परेश हे पहिलं षटक हाताळतोय. सर्वात उंच पुरासा खेळाडू, पोलाड या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबई क्रिकेटमध्ये परेश कोळी पॉवर प्लेच्या दरम्यान. त्याच्या समोर आता अमित वास्कर फलंदाजीसाठी. यावेळेला अमितच्या बॅटमधून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला जज करतोय. जजमेंट चांगला आहे आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय. विकी मुंबईकरने फलंदाज बाद होतोय. पहिल्याच बॉलवर आउट झालाय. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना अमित रन 1. चौधरी व्यासपीठावर घरातून ज्यांचं आगमन झालेलं आहे, भूषण नाईक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि आपण इथे पाहतो स्वर्गीय रामनाथ नाईक यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांच्या स्मरणार्थ भूषणदादा नाईक यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था इथे पुरवण्यात आलेली आहे. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने भूषणदादा तुमचं स्वागत. कारण कुणाचं असं म्हटलं जातं की फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, आणि ती सेवा कार्यार्थाने इथे देण्यात आलेली आहे. भूषणदादांच्या वतीने पुन्हा एकदा बोलूया आमचे कुणाल दाते सर यांच्याकडे. 1 वर 1. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर. पहिलं षटक सध्या सुरू आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान पहिल्याच बॉलवर 1 रन आली. दुसऱ्या बॉलवर विकेट. फुलर लेनचा पुन्हा एकदा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, 1 रन इथे मिळेल. नवीन फलंदाज अमित आणि समाधान वास्कर सध्या क्रीजवर आहेत. समाधानने इथे सिंगल घेतले. अमित पाटीलला आता खातं उघडायचंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. समाधानच्या वैयक्तिक 2 धावा आतापर्यंत. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आलाय. अगदी जवळचे क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. बाहेर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑफ. परेश पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. अखो टप्प्याचा बॉल होता. यावेळेला पंचाकडे हलकीशी अपील विकेट कीपर करत असताना गोलंदाजाने कुठली अपील केलेली नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल. चांगली पंचांची भूमिका. यावेळेला बॅटची कडा घेतली. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. रन घेण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. एक चोरटी धाव इथे दिवसा ढवळ्या चोरी. परेश थोडासा निराश आहे आपल्या क्षेत्ररक्षकावर, कारण पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक चतुर चालाक पाहिजे. तत्परतेने त्यांच्याकडे बॉल येतो, भरपूर वेगाने, आणि तेवढेच कार्य तत्परते असणं गरजेचे असतात. आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षक लगेच बदलवला परेशने तिथला. थोडंसं परिवर्तन तिथे होतं फिल्डिंगमध्ये. तोपर्यंत 1 रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3-5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज समाधान. ज्या खेळाडूच्या भोवती वलय आहे कान्होबा कुंडेवालची धुरा, याच्या खांद्यावर असते. चांगला कव्हर ड्राईव्ह, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरच्या दिशेने. वैभव कोळीच्या माध्यमातून ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरमध्ये परेश कोळी याने रन खर्च केल्या. फक्त 3, विकेट मिळवली 1. धन्यवाद DJ सूरज. षटक क्रमांक पहिलं इथे संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 3. एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय संजू कोळी. अनुभव प्रचंड मोठा आहे संजू कोळी यांच्याकडे. आता गोलंदाजी करायची आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान 5 षटकांची लढत. कान्होबा कुंडेवाळ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा. समाधान वास्करवर सर्वांच्या नजरा असतील. RPL ची स्पर्धा असेल. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समाधान वास्करने दमखम दाखवलाय. खुल्या गटामध्ये देखील त्याला खेळताना आपण पाहिलंय. या हंगामामध्ये बॅटिंग करणं जाणतो. चांगला फलंदाज आहे. रन करावे लागतील टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात. संजू कोळी सेकंड ओव्हरमध्ये. वेळ थोडासा कमी घ्या टीम दिवाळे.
संजू यांचं हे दुसरं षटक. पॉवर प्लेच्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक बाहेर. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. स्क्वेअर लेगला दिशा दिली. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धावतोय भरपूर वेगाने. हर्षदने बॉल अडवला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावा मिळतील अमित पाटीलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 5. षटक क्रमांक दुसरं. प्रणय आमच्या बरोबरीने गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. मोरावेचा हा आमचा गुणलेखक मित्र प्रणय मात्रे. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना कॅपमधून जातोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. न्याय येतोय चौकार. बस हीच मेहनत घ्यावी लागेल आता या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन कमी आले. आता आक्रमण करणं गरजेचं आहे. सेकंड पॉवर प्ले मध्ये सध्या एक चांगला ऑन ड्राईव्ह दाखवलाय. वाडिश लॉंगॉनला हा चौकार आलाय फलंदाज अमितच्या बॅटमधून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय सरळ संजू यांच्या हातामध्ये आणि अमित पाटील इथे आउट होईल. दुसरा धक्का बसतोय. टीम कानोबा कुंडेवाळला रनआउट झालाय अमित. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 9. कुणाल कोळीचं एक चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. जसा बॉल हातामध्ये आला नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला. कार्यतत्परता याला म्हटलं जातं. प्रेझेन्स ऑफ माइंड. त्याला माहीत होतं नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू लवकर पोहोचणार नाही कारण तो बॅकफुटला जाऊन फटका खेळलेला होता. समाधान लवकर पोहोचला आपल्या क्रीजमध्ये आणि त्यामुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले अमित पाटील. नवीन फलंदाज विराज गायकवाड. संजूला इथे टीमला यश मिळालंय. संजूने आतापर्यंत धावा खर्च केल्या 6. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते फक्त 3. टीमची धावसंख्या 9. सध्या स्ट्रायकिंग एंडला समाधान. आता आक्रमण करावं लागेल कारण विकेट गमावलेले आहेत. पॉवर प्लेमध्ये रन आलेले नाही आहेत कानोबा कुंडेवाळसाठी. दिवाळी टीमची चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. इथे संजू यांच्याकडे अनुभव आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता. प्रचंड अनुभव असलेला हा खेळाडू सध्या गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे. अनुभव यशाची शिदोरी मानली जाते. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. तेच इथे दाखवत असताना संजू. थोडीशी राऊंड ऑफ ऍक्शन आहे. ऑन साइडला खोदून काढला हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तोपर्यंत 1च रन मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण विकी मुंबईकरचं. ओव्हर नंबर 2. सध्या प्रगतीपथावर असताना 10 धावा झाल्यात. फलकावर शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक. म्हणजे आतापर्यंत 11 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 10 धावा फलकावर लागल्यात कानोबा कुंडेवाळच्या. परेशची भेदकता त्यानंतर अनुभव संजय कोळीचा पणाला लागताना दिसला पहिल्या डावाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये मस्तांग दिवाळेकडून. शेवटचा चेंडू पाहूया या ओव्हरचा शेवट कशा पद्धतीने करतोय कानोबा कुंडेवाळचा खेळाडू विराज गायकवाड. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू. आता रनआउटची संधी. आता पंचाकडे अपील झाली. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. स्ट्रायकिंग एंडच्या पंचांच्या माध्यमातून नकार आलाय. नीरज तिथे होते. ओव्हरची होते समाप्ती. 1 धाव मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना दिसेल विराज. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावल्यानंतर कानोबा कुंडेवाळची धावसंख्या 11. प्लस रॉयल स्पोर्ट्स तथा अमूल नीरज मूर्ती उल्वे आयोजित श्रीमान रुपेश शेठ पाटील चषक आपण पाहतोय. 2021-22 हे दैदिप्यमान असं आयोजन. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक ते आहेत. समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून त्यांनी घेतले आणि रुपेश शेठ यांनी मात्र क्रिकेटवरचं प्रेम जोपासलंय. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीची आवड त्यांना आहे.
नुकताच शासनाने त्याचबरोबर उच्च न्यायालयाने जो निर्वाळा दिलाय आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर बैलगाडा चालक मालक जे असतील ते भरपूर खुश आहेत. रुपेश शेठ देखील भरपूर खुश आहेत आणि सध्या त्यांचं कुटुंब खुश आहे, कारण वडिलांपासून हा वारसा पुढे चालवण्याचं काम ते सातत्याने करतायत आणि आज त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर रंगते. षटक क्रमांक 2 संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. परेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलाय. जयंतने त्याने मगाशी गोलंदाजी केली होती, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. समोर असेल विराज गायकवाड. पहिला बॉल, अकुटप्प्याचा बॉल हुक केलाय. रन्स येतील. विराजच्या बॅट मधून हा येतोय बॉल सीमा पार, येतोय चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगला. स्वागत केले परेशचं पहिल्याच बॉलवर. आखू टप्प्याचा बॉल लवकर पोझिशन मध्ये आल्याने त्यानंतर हुक केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. विराज राज आता या मैदानामध्ये चालेल का? ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल त्याच क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा तो स्ट्रोक येतोय. हुक करत असताना बॉल गेलाय, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत परेशच्या विरुद्ध. हा बॉल पुढे टाकल्याने हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जज करतोय. जजमेंट चांगलं. विक्की मुंबईकरने पकडलाय एक अप्रतिम झेल. फलंदाज विराज गायकवाड आउट. चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. मी मगाशीच उल्लेख केला, सर्वोच्च न्यायालयाने ज्या अधिसूचना जारी केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने बैलगाड्या शर्यतींना पुन्हा एकदा सुरुवात झाली आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये देखील चांगली प्रगती रुपेश शेठ करताना दिसत आहेत बैलगाडा शर्यतीमध्ये. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतोय क्रिकेटवरचं देखील प्रेम त्यांनी जोपासले, त्यांच्या कुटुंबाने जोपासलंय. समाज कार्यामध्ये त्यांचं कुटुंब सातत्याने अग्रेसर राहिले. सध्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत. अतिशय कमी वयामध्ये मोठी उपलब्धी त्यांच्या माध्यमातून. मगाशी महादेव गडगे यांनी उल्लेख केला त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचं काम त्यांनी, त्यांच्या वडिलांनी देखील तेच काम पुढे चालवलं. आता सध्या रुपेश शेठ ते काम करतात, ही महत्वाची गोष्ट आहे. परेशच्या खात्यामध्ये यश. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्याचं प्रत्युत्तर इथे विकेट घेत असताना. खोलवा टप्प्याचा बॉल कव्हर्सला हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र मिस फिल्डिंग. बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. क्षेत्ररक्षक होता कुणाल कोळी आणि हा येतोय चौकार. कुणाल कडून थोडंसं फंबलिंग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि तिथून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. हा तिसरा चौकार या ओव्हरचा. धावा येणं गरजेचे आहेत, मग ते कसे होत. समाधान वास्करसाठी पहिला. यावेळेला दबाव इथे दिसतोय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. समाधानला रोखणं तसं कठीण आहे. हा खेळाडू भरपूर आक्रमक आहे कानोबा कुंडेवाळसाठी, परंतु इथे या आतापर्यंतच्या खेळामध्ये 2 डॉट बॉल आलेत समाधानच्या विरुद्ध. 7 धावा त्याने केल्यात. बॉल तो खेळलाय 6, म्हणजे रन बॉल आतापर्यंत खेळताना दिसतोय. जास्त हानी झालेली नाहीये दिवाळी टीमची. यावेळेला जास्त शफल झाला. समाधान मागे पाठवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 1च धाव मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 रन समाधानच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. परेश कोळीने आतापर्यंत जर विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या फक्त 3. या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केलेले आहेत 14, म्हणजे 17 धावा त्याने खर्च केल्या त्याच्या स्पेलमध्ये आतापर्यंत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं. रन घेण्याचा कुठलाच प्रयत्न होताना दिसत नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक ची खून इथे पंच करत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कानोबा कुंडेवाळची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 25. फलंदाज बाद झाले 3.
समाधान सध्या स्ट्रायकिंग एंडला, पुष्कर नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर नंबर 4 मध्ये विक्की मुंबईकर गोलंदाजीसाठी. एक चांगला ऑलराऊंडर टीम मस्तांग दिवाळीचा. क्षेत्ररक्षक विखुरलेले पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे उदय पाटील स्मृती कक्षाच्या दिशेने. वाडिश लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट आणि एक अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. हे क्षेत्ररक्षण सजवत असताना गोलंदाज तयार होतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 25. पहिला बॉल आणि पहिला बॉल लेंथ बॉल पिक केला, बॉलला पाठवलं मिड विकेट सीमारेषा आपल्याकडे. समाधानच्या बॅट मधून हा येतोय षटकार. गोलंदाजी करत असताना खेळाडूला क्रॅम्प आलाय. हॅमस्ट्रिंग खेचल्या गेल्यात, त्यामुळे ते लवकरात लवकर आपण स्प्रेची व्यवस्था मैदानामध्ये करावी. त्याचबरोबर पाणी घेऊन चला. बॅकफुटला गेलाय मी म्हणेन संघ, परंतु पाहूया पहिला डाव इथे समाप्तीच्या मार्गावर आहे. अजूनही 7-8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, माफ करा. 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हे 2 डॉट बॉल टाकलेत गोलंदाजीसाठी आल्यानंतर हर्षद कोळीने. अप्रतिम गोलंदाजी त्याच्याकडून. असं वाटलं की दबाव असेल, कारण पहिल्या बॉलवर षटकार आला होता. विकी मुंबईकरने सुरुवात केली होती षटकाला, परंतु त्यानंतर हर्षद कोळी कडे ते षटक सोपवलं. 5 बॉल त्याला टाकायचे, त्यांनी सलग 2 डॉट बॉल त्याने टाकलेत. एक विकेट घेतली समाधान वासकरची. चांगली गोलंदाजी तो करत असताना अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक. आकुटप्प्याचा बॉल मागे गेलाय. बॉल फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला चकून बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन. चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात 35. आता धावसंख्येला आकार येत असताना कानोबा कुंडेवाळसाठी लक्ष प्रस्थापित करायचं, एक चांगलं टार्गेट ठेवायचंय मस्तांग दिवाळी टीमच्या समोर. हर्षदने चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा. हेलिकॉप्टर स्ट्रोक यावेळेला ऑन साइडला सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार.
या चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात आता 39-39. चांगली फलंदाजी मैदानामध्ये मयूर वास्करची. सलग 2 चेंडूवर 2 चौकार त्याच्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने 39 धावा झाल्यात. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. तसं पाहिलं तर 4 बॉलमध्ये 8च धावा खर्च केल्यात गोलंदाजीमध्ये. हर्षदने पहिल्या बॉलवर षटकार आला होता. 14 धावांचं हे षटक आतापर्यंत. ही लाईन चांगली आहे. स्लोअर वनचा वापर केला, बीट केलं, फलंदाजाला सरळ जातो. विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कान्होबा कुंडेवाळची धावसंख्या आहे 4 गडी बाद 39. दिवाळी संघ या ओव्हरच्या अगोदरच तुम्हाला सांगण्यात आलं होतं ओव्हरची समाप्ती. त्याचबरोबर विकेट नंतर तुम्ही टीम मीटिंग घेताय. लक्षात घ्या, एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. आयोजकांनी तसे सक्त निर्देश दिलेत. अंपायर तुम्हाला येऊन सांगतायत त्यांच्या जागेवरून. हा वेळ व्यर्थ जातोय, वाया जातोय, लक्षात घ्या. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. 150K सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेले आहेत. खऱ्या अर्थाने त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आभार ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं, या क्रिकेटचा आनंद घेतला. आज राज पाटील, विपुल घरत, प्रतीक पाटील आणि जयेश भोईर काम पार पाडतात. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कॅमेरामॅन विपुल घरत याची आज अॅनिव्हर्सरी आहे, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तरी देखील आज तो इथे आहे. रात्री काही सांगता येत नाही. कारण मगाशी देखील संदीप पाटील सरांनी सांगितलं, जरी आज तुम्ही सकाळी काम करताय, संध्याकाळी काही खरं नाही. पहिला बॉल ऑनसाइडला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट खूप चांगलं, फलंदाज बाद, विकेट मिळते. पहिल्याच बॉलवर पुष्कर पाटील इथे आउट होतोय, ज्याने रन केलेली नाहीये या मॅच मध्ये. रन आहेत 39ला 5 टीम कान्होबा कुंडेवाळ. आणखीन एक धक्का ओव्हरच्या सुरुवातीलाच वैभव कोळीने दिलाय. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. चांगली लाईन, स्लोअर वन होता, आउटसाइड द ऑफ स्टंप, कमी गतीने टाकलेला बॉल. विकेट किपरचा वेध घेतला जातोय, जास्त शफल झाला फलंदाज मयूर आणि इथे येतोय सलग हा दुसरा डॉट बॉल या ओव्हरचा. वैभवकडे पाहिल्यानंतर वय अतिशय कमी आहे, परंतु गोलंदाजी मधली धार दाखवत असताना अनुभव कमी आहे, परंतु सध्या चांगली गोलंदाजी करतोय, हे मात्र विशेष. पहिले 2 डॉट बॉल. वैभव तिसरा चेंडू घेऊन याही वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल मिड विकेटला पाठवला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बॉल सीमा पार, मयूरच्या बॅटमधून येतोय षटकार. तर हे षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 45-45. आता धावसंख्येला आकार आलाय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 50 फायटिंग स्कोर मानला जातो. 10ची सरासरी राखणं गरजेचं आहे. यावेळेला हवेत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे, स्वतः गोलंदाज. जजमेंट चांगला आहे आणि झेल पकडला जाईल, फलंदाज बाद.
वैभवनेच पकडला हा झेल. फॉलो थ्रू मध्ये मागे जाऊन पुन्हा एकदा झेल घेणं तितकंसं कठीणच काम असतं. त्याचं कारण आहे, ज्यावेळेला तुम्ही बॉल रिलीज करता त्यावेळेला तुमचं जे वेट असतं, जे वजन असतं, पुढच्या दिशेने ट्रान्सफर होत असतं. विज्ञानाच्या लॉच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला कार्य करायचं असतं आणि इथे तेच काम केलं. विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेला पोहायला तुम्ही शिकता त्यावेळेला यश मिळतं आणि इथे तेच काम करून दाखवलंय गोलंदाजीमध्ये वैभव कोळीने. एक षटकार आला, 2 फलंदाजांना बाद केले या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, तिथे एकच रन मिळेल. या सिंगल बरोबर रन झालेले आहे 46. शेवटचा बॉल या ओव्हरचा 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केल्यात वैभवने. वैभव टू वैभव. वैभव कोळी आता वैभव भोईरला गोलंदाजी करेल. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रातला. रन झाले 46. शेवटचा बॉल यॉर्कर होता, सन्मान दिलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, 2 रन घेण्याची संधी निर्माण झाली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल त्यावेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ते तो सांगतोय क्षेत्ररक्षक बॉल हाताने लावला असता तरी ते काम झालं असतं. योग्य आहे त्याचं देखील मत, परंतु अखेर इथे 2 धावा मिळत आहेत आणि या डबल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48. 49 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मस्तांग क्रिकेट क्लब दिवाळीला. 49 टू विन. पहिलं सत्र इथे संपलंय. या पण दुसऱ्या सत्राकडे आता लगेचच वळणार आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत मुरबीचे संदीप पाटील सर यांना. आपलं स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये संदीपजी पाटील. हेलो. दरम्यान 40+ प्रमुख सर्वेसर्वा राजन कोळी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आहे. तर दाते सर, दिवाळे संघाकडं पाहिल्यानंतर मला एक जुनी कविता होती ती आठवली. ती अशी की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आता सगळ्यांचे जर कपडे पाहिलेत तर एकसारखे आहेत, पण एक जो खेळाडू आहे मला वाटतं परेश, तर त्याचे कपडे वेगळे आहेत. त्याचं मला वाटतं कारणही असं आहे, जसा चंद्राला कधी कपडे व्यवस्थित बसले नाहीत कारण तो कलेकलेनं मोठा होतो आणि कलेकलेनं लहान होतो, तसं परेश आहे. परंतु असं जरी असलं तरी मी कुरूप या ठिकाणी शब्द अशा करता वापरला आहे, तर ज्याप्रमाणे लता मंगेशकरचं घराणं आहे, लता, आशा, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये दिसायला लता दिदी जरा थोड्या कुरूप होत्या, परंतु ज्या वेळेला त्याने गायनाला सुरुवात केली त्यावेळी मात्र त्या एकदम हिरव झाल्या. तसंच या ठिकाणी हा जो परेश आहे, जरी कपड्यामध्ये जरी दिसायला वेगळा असला तरी तो याच्यातला राजहंस आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. दरम्यान राजन कोळी सरांचं या ठिकाणी स्वागत करण्याकरता मी सिकंदर पाटील याला विनंती करतोय. त्यांनी 40+ प्रमुख अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. एकेकाळी तर त्यांनी आपले हे जे ग्रामीण क्रिकेट होतं त्याच्यामध्ये देखील त्यांनी मोठं नाव कमावलेलं आहे आणि एक शिस्तबद्ध असा खेळाडू म्हणून ज्याचा गौरव नेहमी केला जातो अशा राजन कोळी सरांना विनंती करतोय, आपण तिथे जो स्वागत कक्ष आहे त्या कक्षामध्ये जाऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे, क्षमा करा, त्या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तर धन्यवाद राजन कोळी. आणि तुमच्या 40+ साठी देखील ज्याने तुमचा सन्मान केला सिकंदर अनंत पाटील, त्याने 40+च्या खेळामध्ये मालिकेमध्ये जो खेळाडू मालिकावीर ठरेल त्याच्याकरता त्यांनी TV जाहीर केलेला आहे. तर त्याचा देखील आपण उचलायचं आहे, आपल्याला मिळेल कसा अशी कामगिरी आपण करायची. अर्थात सगळ्याच संघांना तशा प्रकारची एक सूचना आहे. चला जाऊया. आता यानंतर उत्तरार्ध सुरू होतोय आणि उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्याला सांगतील आपले संदीप पाटील सर. धन्यवाद मडवी गुरुजी सर.
तो बिल्कुल पहले दौर का अंतिम मुकाबले की तरफ हम बढ़ रहे हैं। जिस तरह से टॉस जीतने के बाद फील्ड का फैसला किया था, हुए नयन कोहली 48 रन, विजेंद्र कोहली 49 रनों का लक्ष्य। देखा जाए तो इस मैदान के अंदर बहुत से रन बन भी रहे हैं, रोके भी जा रहे हैं। तो ये मुकाबला किस हद से जाएगा, लेकिन ये देखिए थोड़ा सा खिलाड़ी थ्रो करने में कहीं ना कहीं मिस्टेक उनकी तरफ से हुई थी, लेकिन बैकअप मिला। यहां से देखा जाए तो 1 रन जरूर मिली नयन कोहली को। टीम का टोटल गेंदबाज के रूप में 1 रन मिले हैं, स्कोर है 2। इस पीछे गेंद कलाई के माध्यम से मोड़ने की कोशिश, देखना है शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में दूसरी की कोशिश, लेकिन यहां पर नजदीकी मामला हो सकता था, लेकिन ऐसे में देखा जाए तो बिल्कुल 2 रन यहां पर पूरे किए। क्योंकि जिस तरह से जब आप पहले रन तेजी के साथ पूरे करते हैं तो दूसरा रन थोड़ी सी मिस्टेक में आपको यहां पर बिल्कुल मिल पाता है। तो ऐसे में देखा जाए तो 2 रन मिले और 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आगे आता हुआ 4 रनों के ऊपर। इस पीछे गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन जरूर दिखाई दी थी गेंद, लेकिन खेल नहीं पाए बल्लेबाज विजेंद्र। ऐसे में डॉट गेंद की समाप्ति। दिवाले बनाम कुंडे बहाल के बीच में यह चलता हुआ मुकाबला। कुंडे बहाल टीम बल्लेबाजी में जो धार होनी चाहिए थी वो नहीं दिखी, लेकिन गेंदबाजी में कुंडे बहाल टीम के गेंदबाज समाधान वास्कर बेहतरीन प्रयास करते हुए, लेकिन विजेंद्र के ऊपर अंकुश लगा है और यहां से पहले विकेट का हुआ पतन। जरूर जरूर सूरज, बिल्कुल कल बहुत से देखने को मिलेंगे आपको। 31 है कल। समाधान को मिली सफलता, लेकिन इस समय वैभव कोहली मैदान के अंदर आते हुए 1 डाउन के ऊपर है। अंपायर से घास लेते हुए देखना है दिवाला टीम बहुत दिनों बाद यहां पर जरूर उन्हें खेलते हुए हम देख रहे हैं। एक अच्छी टीम है, नवी मुंबई में काफी अच्छा नाम है। लाजवाब घुटनों के बल के ऊपर किस तरह से खेला जाता है इसका उदाहरण दिखा इस बल्लेबाज ने। गेंद गई स्क्वायर लेग में 4 रनों के लिए। पहले ओवर के बाद 8, 1 विकेट के नुकसान पर 49 रनों का लक्ष्य का पीछा करना है। देखा जाए तो जिस तरह से यहां पर बल्लेबाजी हो रही है, कहीं ना कहीं संयम थोड़ा सा जरूर है, लेकिन इस मैदान के अंदर देखा जाए तो आज के दिन का हाई स्कोर भी हमने देखा है। बामन डोंगरी टीम के नाम 92 रन उन्होंने आज सुबह के सत्र बनाए थे और 2 मुकाबले वो टीम जीती है। लेकिन तीसरे मुकाबले में वो इंतजार कर रही है कौन सी टीम आएगी, क्योंकि अभी भी इसके बाद एक और मुकाबला खेलना बाकी है दूसरे दौर का। अम्बापाड़ा टीम आगे निकल चुकी है, यहां से जीतने वाली टीम उनके साथ दौड़ करेगी, लेकिन जीतेगा कौन, कौन सी टीम यहां से जीत का झंडा लहरा कर बाहर निकलेगी। काफी शान और शौकत से इस टूर्नामेंट को हम देख रहे हैं। इस प्रतियोगिता का निश्चित रूप में ये दूसरा दिन है। काफी बेहतरीन परिश्रम आयोजनकर्ताओं के माध्यम से, लेकिन इस बीच ये गेंद खूबसूरती के साथ खेलने की कोशिश, गेंद चाह रही है शॉर्ट लॉन्ग ऑन, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 1 से आगे आता हुआ 9 रनों के ऊपर।
वैभव कोहली और नयन कोहली अब इस समय मैदान के अंदर। थोड़ा सा फील्ड में परिवर्तन किया जा रहा है, पीटो का इस्तेमाल यहां पर हम देख रहे हैं। 49 रनों का लक्ष्य, गेंदबाजी में प्रकाश। ये देखिए सम्मानपूर्वक खेला इस गेंद को, शॉर्ट से लिमिट ऑफ, लेकिन खुद गेंदबाज दौड़ कर गए थे, लेकिन जब तक फील करे तब तक 1 रन मिला, दूसरी की कोई यहाँ पर गुंजाइश नहीं है। 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 1 से आगे आता हुआ 10 रन। 49 रनों का लक्ष्य का पीछा करना है। यदि यहाँ से इस लक्ष्य की तरफ बिल्कुल पूरा करना है तो निश्चित रूप में जब आपके सामने P1 P2 रहते हैं तो उसमें निश्चित रूप में ऊपरी शॉट होने बेहद जरूरी होते हैं, लेकिन गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूंगा, ताकि पहला और फेंका समाधान ने, उन्होंने निश्चित रूप में गेंद बल्लेबाजों के ऊपर रोक लगाया, लेकिन दूसरा और दिया प्रकाश वास्कर के ऊपर, लेकिन प्रकाश भी यहाँ पर वही काम करे जो समाधान ने किया। लेकिन बल्लेबाजों की बात करें तो नजरें जमा रहे हैं, जितनी गेंदें बल्लेबाज खेलता है नजरें उतनी तीक्ष्ण हो जाती है गेंद के ऊपर, तो वही यहाँ पर खेल मानो इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से हो रहा है। ऐसे में देखा जाए तो महज मिली सिंगल 1 रन, और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 12 रन। आगे आकर खेलने की कोशिश, आंशिक डाउन विकेट, लेकिन इस समय शॉर्ट पॉइंट, लेकिन 1 ही रन मिल सकती है। और इसी के साथ देखा जाए तो स्कोर 1 से आगे आता हुआ 13 रन। तो देखिए यहां पर 5 गेंदों में 5 सिंगल नजर आए हैं, तो कहीं ना कहीं गेंदबाज भी पूरी तरह से एक बेहतरीन कोशिश में लगे हुए हैं कि चाहे कुछ भी हो, मैं यहां पर ज्यादा रन नहीं लूंगा, लेकिन इसी के साथ एक अंतिम गेंद डॉट के रूप में आई है। और ऐसे में देखा जाए तो महज मिले इस ओवर में रन 5, यानी कि कुल मिलाकर 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 1 विकेट के नुकसान पर 13 रन दिवाले टीम। तो पहले 2 ओवर के समाप्ति के बाद 49 रनों का पीछा करते हुए दिवाले टीम जा पहुंची है 13 रनों के ऊपर। अब जीतने के लिए समीकरण की बात करें तो 18 गेंदें बची हैं और 36 रनों की दरकरार। 18-36 का समीकरण देखना है, मुकाबला एक अलग करवट की तरफ जा रहा है। बिल्कुल देखा जाए तो जिस तरह से ऐसा एक तरफ लग रहा था कि इस लक्ष्य को आसानी के साथ अंजाम देने की कोशिश करेगी दिवाला टीम, लेकिन देखा जाए तो बिल्कुल गेंदबाजों ने लाजवाब यहां पर परफॉर्मेंस दिखाया है इन 2 ओवर में, ताकि समाधान वास्कर जिन्होंने 8 दिए, प्रकाश वास्कर ने जिन्होंने 5 दिए। लेकिन देखना आप तीसरे गेंदबाज, लगातार तीसरे गेंदबाज का इस्तेमाल संदीप भोईर के रूप में। संदीप भोईर यहां पर पहली गेंद निश्चित रूप में अतिरिक्त के रूप में आई, वाइट करार इस गेंद को देते हुए अंपायर नीरज राणावत, और 1 रन में वृद्धि होती हुई टीम का टोटल 1 से आ गया था 14। रिवर्स अटैक करने की कोशिश, लेकिन बेहतरीन शॉट थर्ड मैन। बिल्कुल देखा जाए तो थोड़ी सी मिस्टेक गेंद सीमा पर हो सकती थी, लेकिन बढ़िया यहां पर प्रयास नजर आया। ऐसे में देखा जाए तो 1 रन मिली, टीम का टोटल 1 से आ गया था हुआ 15 रनों के ऊपर। दिवाले बनाम चलता हुआ मुकाबला कुंडे बहाल के बीच में एक रोमहर्षक मुकाबला किस तरह से होता है, इसका जीता जागता उदाहरण बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं। ये मुकाबला अंतिम दौर तक चल सकता है। यदि इसी तरह की बल्लेबाजी रहती है तो निश्चित रूप में ये मुश्किलात खड़ी हो सकती हैं टीम दिवाले के लिए। लेकिन ये देखिए बेहतरीन वाइड एयर फेंकने की कोशिश, अच्छी गेंद नजर आई संदीप भोईर द्वारा। पहली गेंद वाइड डालने के बाद यहां पर कमबैक की उम्मीद दिलाते हुए पूरी तरह से जकड़ के रखा है, जंजीरों में यहां पर बांध के रखा है टीम दिवाला के बल्लेबाजों को।
उठाने की कोशिश, लेकिन इस मर्तबा मिस टाइमिंग और यहां से पाए गए हैं। पुष्कर पाटिल ने लिया एक शानदार कैच, वैभव कोहली के पारिकांत। बिल्कुल 21 को बाय करेंगे, 22 को हाई करेंगे, तो जरूर ये चलता रहता है। आज आपका दिन है तो कल किसी और का होगा, तो ये बदलता रहता है, यही तो जीवन का दस्तूर है। तो देखना यहां से इस समय मैदान के अंदर काफी रोमांचक मुकाबला हो रहा है। दिवाला टीम की तरफ से जो उम्मीदें दर्शकों ने लगाई थी वो उम्मीदें यहां पर दिख नहीं रही है, लेकिन मुकाबला अभी भी देखा जाए तो यहां से बैलेंस है, दोनों तरफ मुकाबला है, अभी भी कोई हारा नहीं, कोई जीता नहीं है। इस बीच ये गेंद टैप करने की कोशिश, थर्डमैन में आती हुई गेंद गई सीमा रेखा बाहर, 4 रन। चौदह गेंदे अब 30 रनों की दरकरार हैं। 14 गेंदे 30 रन, देखिए दर्शकों की तादाद बढ़ रही है, मुकाबले की गरिमा यहां पर गर्माहट ला रही है, क्योंकि दोनों तरफ यहां पर संघर्ष जारी है बीच मैदान के अंदर, क्योंकि पूरी तरह से लड़ रही है इस समय कुंडेवाल टीम, और दूसरी तरफ संघर्ष दे रही है दिवाले टीम जीत के लिए। लेकिन ऐसे में देखा जाए तो महज मिलेगी सिंगल, पूरी तरह से यहां पर बाउंड्री से आकर गेंद, क्योंकि थ्रो फेंकने में थोड़ी सी दिक्कत है, क्योंकि प्रॉब्लम्स दिखाई दिया हाथ में, तो जरूर उन्हें वही उचित समझा कि वही दौड़कर चला जाता हूं और इस गेंद को सौंप देता हूं गेंदबाज के पास। ऐसे में देखा जाए तो 1 रन मिली, स्कोर है 20 रन। अब यहां से समीकरण की बात करें तो 13 गेंदें और 29 रनों की दरकरार है। अब की शुरुआत देखी जाए तो ये ट्रेन जो है दिवाले टीम की वो धीमे गति से दौड़ रही है, क्योंकि विवश किया है आपके सामने वाले जो अपोजिशन पार्टी है उन्होंने आपको विवश किया है। लेकिन इस समय यहां से गेंद गई आउटसाइड ऑप्शन, बिल्कुल वाइड करा, अतिरिक्त रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल 1 से अब आगे आता हुआ तकरीबन 21 रन। अब 28 की दूरी एक कम होती हुई, लेकिन देखना है इस अंतिम गेंद के ऊपर क्या नंबर आएगा, और नंबर आया बोल्ड, और इसी के साथ संदीप भोईर को मिली सफलता। एक बेहतरीन इस ओवर में भी मारा देखने को मिला संदीप भोईर का, और ऐसे में देखा जाए तो यहां से महज 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद 49 रनों का पीछा करते हुए 21 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 12 गेंदे, अब 28 रनों की जरूरत। काही होणार नाही। हेलो संदीप जी, अभी जो गेंदबाजी की संदीप भोईर ने काफ़ी बेहतरीन गेंदबाजी का नज़ारा देखने को मिला। घरेलू मैदान के ऊपर कानोबार स्पोर्ट्स के ओर से टूर्नामेंट्स में इसी गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। बिल्कुल बिल्कुल वही अनुभव लेकर, और जिस तरह से इस मैदान के अंदर देखा जाए तो रिवाल सर जो पहला समाधान वास्कर ने फेंका 8 दिए, उसके बाद प्रकाश वास्कर ने 5 दिए, तो संदीप भोईर के ऊपर जो भरोसा दिया, तो संदीप भोईर ने भी वही उचित समझा कि मेरे ऊपर जो भरोसा दिया है तो उस भरोसे के लायक मुझे काम करना है, तो उन्होंने कर दिखाया। 8 ही रन खर्च किए। अब यहां से 12 गेंदे 28 रन। अब हाथ खोलने की जरूरत है दिवाले टीम के लिए, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं, लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से दूसरा रन भी पूरा होता हुआ, क्योंकि ये गलती नजर आई
शॉर्ट पॉइंट में बिल्कुल देखा जाए तो फील्ड करने का मौका था, लेकिन मौका छोड़ा और उसमें 2 रन मिले। टीम का टोटल 2 से आगे आता हुआ 23 रनों के ऊपर। अब जीतने के लिए 11 रन, 11 गेंदे 26 की जरूरत। 11-26 का समीकरण देखना है। एक आध 2 बड़े हिट मैच का पर्दाफाश कर सकती है दिवाले टीम के लिए, लेकिन ऐसे में देखा जाए तो संयम के साथ खेलने की कोशिश, लेकिन यहां से रन आउट के रूप में एक और विकेट का हुआ पतन। बिल्कुल बिल्कुल संदीप जी, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है। तो इरादे तो स्पष्ट दिखाई दे रहे हैं कुंडेवाल टीम के, लेकिन अभी भी यहां पर हौसला छोड़ना नहीं चाहिए दिवाले टीम ने, क्योंकि यहां से देखा जाए तो इस मैदान के अंदर ऐसे कई रन जो हारी हुई बाजू को बदला है। क्योंकि आज सुबह के सत्र में देखा मुकाबला, जब मुकाबला हुआ था पारगांव बनाम कोपरोली उरण के बीच में, बीच भंवर में फंसी थी टीम पारगांव की, लेकिन उस बीच भंवर से निकाला था, ऐसी परिस्थिति थी, लेकिन उस वक्त निकाला था प्रवीण ने, पारगांव के बल्लेबाज ने, प्रवीण मोकल ने। तो ऐसी पारी अब इस मैदान के अंदर खेलने की जरूरत है टीम दिवाले के लिए, लेकिन क्या समाधान वास्कर की ये सेना एक कर दिखाएंगे, करके देगी, ये भी बड़ा सवाल है, क्योंकि उनके सामने काफी बड़ी दीवार खड़ी की है टीम कुंडेवाल ने। 10 गेंदे 25 रनों की दरकरार है। 10-25 का समीकरण। गेंदबाजी में हम देख रहे प्रकाश वास्कर, जिन्होंने तीसरा और फेंका, दूसरा और उन्होंने फेंका था, उसी का इस्तेमाल यहां पर किया गया है। उसे एंड से नयन कोहली, दोनों नाम तो दोनों के सेम है, लेकिन काम देखना है किस तरह के हैं। आने की कोशिश, जगह से खेलने का प्रयास, कारपेट का इस्तेमाल, लॉन्ग ऑन में जाती हुई गेंद, लेकिन थ्रो फेंकने में दिक्कतें आ रही हैं पुष्कर पाटिल के लिए। स्कोर है 1 से आगे आता हुआ 25 रन। अब जीतने के लिए 9 गेंदे 24 रनों की दरकरार। 9-24 का समीकरण। इस बीच ये गेंद बिल्कुल खराब गेंद नजर आई, वाइड का इशारा, अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 26 रन। अब 9-23 का समीकरण। एक आध बड़ा हिट बिल्कुल मैच में यहां पर रोमांच खड़ा कर सकता है। दर्शक यही चाह रहे हैं कि चाहे कोई भी जीते, कोई भी हारे, उसे गम नहीं, लेकिन मुकाबला अच्छा होना चाहिए। डायरेक्ट हिट लगाने की कोशिश, लेकिन 1 रन जरूर मिला। स्कोर यहां से आगे आता हुआ 27 रनों के ऊपर। अब जीतने के लिए 8 गेंदे बचे और 22 रनों की अभी भी दरकरार है। नयन कोहली टू नयन कोहली, दोनों नयन कोहली यहां पर खेलते हुए स्पीच मारने की कोशिश, पूरी तरह से अक्रॉस द लाइन हुए थे, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति, डॉट के ऊपर डॉट, डॉट के ऊपर डॉट यहां पर निकलती हुई जा रही है। देखा जाए तो या दरम्यान आपण पाहतोय संदीपजी, किरण मडवी उल्वे एक बॉल गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि वृक्षरोपण अर्थात झाडे लावा झाडे जगवा हे कार्य त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घडलं जातं। ते किरणजी मडवी यांचं शुभागमन झालंय। तो बिल्कुल स्वागत है किरणजी मडवी। उठाने की कोशिश, लेकिन मिस टाइमिंग, खुद गेंदबाज है कैच के नीचे, और ये छूटा कैच छूटा, बल्लेबाज बचा, 1 रन भी बढ़ चुकी है। ऐसे में देखा जाए तो यहां से 1 रन आई, टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 28 रन। अब जीतने के लिए 6 गेंदे 21। हॅलो, या ठिकाणी किरण एकनाथ मडवी यांचं आगमन झालेलं आहे। तर किरण एकनाथ मडवी हे असं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी आत्तापर्यंत अनेक झाडं लावलेले आहेत, जगवलेली आहेत। त्याचप्रमाणे अगदी रानसईसारख्या आदिवासी वाड्यामध्ये तिथे केळीचा मळा, मला वाटतं एक वाडी आहे, त्या ठिकाणी तिथे शाळेमध्ये जाऊन त्या मुलांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे, त्यांना सर्व सुविधा पुरवल्या आहेत। केवळ तिथेच नाही तर रानसईला जी आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी सुविधा दिलेल्या आहेत। त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मरणोत्तर त्यांनी देहदान देखील जाहीर केलेलं आहे, तसं लेखी लिहून देखील दिलेलं आहे। अशी एकमेव व्यक्ती म्हणजे किरण मडवी। तो 6 गेंदे
जीतने के लिए 21 की दूरी थी। ऐसे में देखा जाए तो अब 5 गेंदे 21 रनों की दरकरार है, गेंदबाजी में आए हैं जीतू गायकवाड़। देखिए मुकाबला 49 रन थे, लेकिन वो 49 रन भी काफी महंगे बना दिए हैं टीम कुंडेवाल ने। अभी भी 5 गेंदे किसकी दूरी, लेकिन ऐसे में बेहतरीन फील्डिंग का प्रयास अमित पाटिल द्वारा, लेकिन मिले 2 और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आगे आता हुआ तकरीबन 30 रन। अब जीतने के लिए 4 गेंदे बचे हैं और 19 रनों की जरूरत। 4 गेंदे 19 रन। देखना है अभी भी 1-2 बड़े हिट मैच में यहां पर वापसी ला सकते कुंडे दिवाले टीम के लिए, लेकिन इस मर्तबा उठाने की कोशिश, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 6 रन। ही जपना होगा बिल्कुल दिवाले टीम को यदि जीतना है तो यहां पर जरूर आना है। अंबेपाड़ा टीम के कप्तान से गुजारिश है कि आपको यहां पर उपस्थित रहना है, इसके बाद आपका मुकाबला। लेकिन आप 3 गेंदे 13 रनों की दरकरार, 3-13, 22 रनों के ऊपर खेल रहे बल्लेबाज जिस वक्त नयन कोहली। 3 गेंदे 13 रनों की दरकरार। देखना है किसके बचते हैं 3-13। मारने की कोशिश, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 6 रन। यह दिखा है 10 का दम, यानी कि अंतिम दौर में यहां पर बल्लेबाज ने बिल्कुल अपनी हुकूमत प्रस्थापित की है। मुकाबला रोमांच के साथ जा रहा है। जिस तरह से एक तरफ ऐसा लग रहा था दर्शकों ने आशाएं छोड़ी थी, लेकिन वो आशाएं अभी भी जीवित है, ये दिखा है बल्लेबाज नयन कोहली ने। बिल्कुल बिल्कुल संदीप जी, अभी ये दिवाली टीम कहते हैं हमने तूफान से घबराते नहीं, अभी टकराना सीखा है। 16 गेंदों में 28 रनों की क्या नया पारी खेली है, क्योंकि आरंभिकता के तौर पे बल्लेबाज आए हैं नयन कोहली, लेकिन उन्होंने पूरी तरह से जाना, शुरू में फेस किया अच्छी गेंदों को, लेकिन अंतिम दौर में अब लड़ रहे हैं। 2 गेंदे 7 रन। तो देखना है किस गेंद के ऊपर क्या नंबर आता है, लेकिन ऐसे में देखा जाए तो वाइड गेंद 1 रनों की वृद्धि, टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 43 रन। अब जीतने के लिए 2 गेंदे 6 रन। कंपलसरी चेसिंग है, बिल्कुल हमारे किरण पाटिल सर यहां पर जानकारी देते हुए। क्या मुकाबला हुआ है, एक तरफ कुंडेवाल टीम के दर्शक पूरी तरह से जीत की तरफ यहां पर जश्न मनाने की तैयारी में थे, लेकिन अभी भी मुकाबला यहां पर बैलेंस देखने को मिल रहा है, क्योंकि संघर्ष काफी बड़ा हो रहा है। जितना बड़ा संघर्ष जीत उतनी ही बड़ी मानी जाती है। तो बिल्कुल इस मैदान के अंदर लाजवाब इस प्रतियोगिता में ये दोनों टीमें खेलते हुए आने की कोशिश। ब्लॉक हॉल में यहां पर बिल्कुल फेंकी हुई गेंद थी, लेकिन वहां पर मिस फील्ड, 2 रन मिले। और यही चाह रही है टीम दिवाले की ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अंतिम दौर में नयन के हाथों में मिले। ऐसे में देखा जाए तो 2 आए, टीम का टोटल 2 से आगे आता हुआ 45 रन। अब 1 गेंद 4 रनों की जरूरत, 1 गेंद 4 रन। एक गेंद 4 रन। तो देखना है कौन सी टीम यहां से जीत का जश्न मनाएगी। जरा जोरदार ताली हो दोस्तों। मारने की कोशिश और 6 रन। क्या बात है, लाजवाब। इसी को कहते हैं संघर्ष। मैंने पहले ही कहा था जितना बड़ा संघर्ष जीत उतनी ही बड़ी है। बिल्कुल संदीप जी, क्या बल्लेबाज का ये भी आप भूल चुके। पारी खेली है नयन ने, इसीलिए तो हमेशा कहा जाता है कैचेस विन द मैचेस। और बिल्कुल आप कहीं ना कहीं परेश कोहली ने ठंडी सांस ली होगी। मडवी गुरुजी ने कहा था कि सभी जो पक्षी हैं वो सभी पंछी एक कलर के, लेकिन एक पंछी अलग कलर का क्यों? लेकिन हर टीम में एक पंछी अलग का होता है, अलग कलर का होता है मडवी गुरुजी। तो बिल्कुल यहां से बेहतर जीत दर्ज की। वेल डन नयन,
लेकिन हार्ड लक जरूर यहाँ पर कुंडेवाल टीम संघर्ष तो अच्छा किया, लेकिन अंतिम दौर में यहाँ पर आपका सिक्का नहीं चल पाया। हारे हुए बाजी को यहाँ पर बदला नयन ने और अपने टीम के लिए 18 गेंदों में तकरीबन 36 रनों की नायाब पारी खेली।